Hello friends, myself SP Gorse from Vidyavardhani Polytechnic PAL. I was discussed about introduction to metrology, topic definition of metrology, objectives of metrology, categories of metrology such as scientific metrology, industrial metrology, legal metrology. Okay. Then I discussed the definition of inspection and its needs and its needs. Inspection म्हणजे काय आणि इन्स्पेक्शन ची गरज का आहे. ओके. देन डिस्कस अबाउट द accuracy and precision. See this picture, how metrology relates to industry. Metrology concept इंडस्ट्रीशी रिलेटेड कशी आहे. प्रथमतः पिक्चर मध्ये दाखवलेला बघा, प्रथम पिक्चर मध्ये दाखवलेला आहे गिअरचा आउटर डायमीटर जो आहे तो वर्नियर कॅलिबरच्या सहाय्याने चेक करायला चालू आहे. सेकंड नंबर मध्ये शाफ्टचा डायमीटर चेक करतात. थर्ड मध्ये मोबाईल किंवा मदरबोर्ड दाखवलेले आहेत. फोर्थ मध्ये काय दाखवलेलं आहे, कार आणि त्याचे पार्ट्स दाखवलेले आहेत. म्हणजेच या सर्व जे पार्ट आहेत त्या सर्व पार्टना काय आहे, मेजरमेंट आहे. मेजरमेंट आहे. आणि मेट्रोलॉजी मीन्स metrology is the Greek words. Metro means measurement and logy means science. Science of measurement is called a metrology. त्याचं नाव काय आहे, metrology. Then I will discuss today about accuracy and precision, factors affecting the accuracy, sensitivity, other definitions like that: sensitivity, repeatability, reproducibility, magnification, concept of calibration, sources of error. Okay. First, discuss on accuracy and precision. What is the meaning of accuracy? What is the meaning of accuracy? It can be defined as the agreement of the measured value with its true value. Agreement of the measured value with its true value, or closeness to the measured value with the true value is called as accuracy. See this picture. तुम्हाला या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे बघा, जॉब आहे रेक्टँग्युलर शेपचा एक जॉब आहे आणि त्याचा डायमीटर जो आहे तो 25 प्लस मायनस 0.01 mm. 0. प्लस मायनस 0.01 हा काय आहे, त्याला दिलेला टॉलरन्स आहे. 25 mm हा त्याचा डायमीटर आहे. ओके. त्याच्यामध्ये ट्रू व्हॅल्यू जी आहे, ती ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू 25 mm. ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू 25 mm. अँड देन ऍक्च्युअल आपण इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं जी मेजर करणार आहे ती व्हॅल्यू आहे, जी मेजर केलेली आहे ती व्हॅल्यू काय आहे, 24.98 mm. एरर, आता याच्यामध्ये काय आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आहे, ट्रू व्हॅल्यू 25 mm, मेजर्ड व्हॅल्यू काय आहे 24.98 mm. आता एरर मीन्स the difference between true value and measured value. Difference between true value and measured value. True value minus measured value is equal to, याच्यामध्ये आन्सर आहे बघा 0.02 mm. जे 25 mm minus 24.98. So this error is 0.02 mm. If error is less than accuracy,
if error is less than accuracy of the instrument will be more. Accuracy is less, जर accuracy कमी असेल, जर error कमी असेल, जर error कमी असेल तर काय होणार आहे, accuracy वाढणार आहे. जर error जास्त असेल तर काय होणार आहे, accuracy कमी होणार आहे आणि तिथं प्रिसिजन लेवल वाढणार आहे. तर काय होणार आहे, प्रिसिजन लेवल वाढणार आहे. तर accuracy मध्ये ओनली वन व्हॅल्यू, फक्त एकच व्हॅल्यू त्याच्यामध्ये येते, जी ती आहे ट्रू व्हॅल्यू. ओके, इट्स स्कॅटर विथ ट्रू व्हॅल्यू, स्कॅटर विथ ट्रू व्हॅल्यू. नेक्स्ट प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे काय? प्रिसिजन इज द रिपीटेबिलिटी मेजरिंग प्रोसेस, इज द repeatability of the measuring process or measuring instrument, that is how close the measured value are to each other, Example, suppose true size of job is 25, true size of job is 25 and reading obtained from measuring instrument is 23.7, 23.31, 23.69, 23.49, 23.02. ह्या सर्व ज्या आहेत त्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत. ट्रू व्हॅल्यू किती आहे, 25 आहे आणि खाली मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण मेजर्ड व्हॅल्यू काय आहेत, 23.7, 23.31 त्या सर्व आहेत. आता त्याची मीन व्हॅल्यू काढताना काय करावं लागणार आहे, ज्या मेजर्ड व्हॅल्यू आहेत त्या सगळ्यांचं समेशन म्हणजेच काय, त्याचा ऍव्हरेज काढावं लागणार. मीन व्हॅल्यू काढताना त्याचा ऍव्हरेज समेशन किती आले बघा, 117.21 divided by 5 is equal to 23.442 mm. All above reading are closer to mean value and also they are close to each other. तर सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत वरच्या त्या मीन व्हॅल्यूच्या क्लोज आहेत. मीन व्हॅल्यू किती आलेली आहे, 23.442 mm आणि त्या एकमेकाच्या क्लोज आहेत. इथं काय झालंय, ऍक्युरसी कमी आहे आणि प्रिसिजन लेवल वाढलेली आहे. ऍक्युरसी कमी आहे आणि प्रिसिजन लेवल वाढले. इथं तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, ऍक्च्युअल टार्गेट जे आहे ते इथं आहे, ऍक्च्युअल टार्गेट इथं आहे, पण जे स्ट्राईक झालेला आहे तो या ठिकाणी झालेला आहे. जे स्ट्राईक 3 वेळा 4 वेळा 5 वेळा जे काय असेल ते सर्व एकमेकाच्या जवळ झालेले आहे, एकमेकाच्या क्लोज आहे, पण टार्गेट पासून लांब आहे. त्यावेळी काय झाली, ऍक्युरसी आहे ती कमी झाली आणि प्रिसिजन वाढलेला आहे. हाय प्रिसिजन अँड लो ऍक्युरसी, हाय प्रिसिजन अँड लो ऍक्युरसी. मागच्या फिगर मध्ये बघा, हे टार्गेट जे आहे ते इथं आहे आणि त्या टार्गेटच्या जवळच काय झालेले आहे, हे सगळे एकदम क्लोज काय झाले, स्ट्राईक झालेले आहे. इथं काय झालंय, ऍक्युरसी इज मोर ऑल्सो प्रिसिजन इज मोर. म्हणजे इथं ऍक्युरसी पण हाय आहे आणि प्रिसिजन पण हाय आहे. दॅट इज द ऍक्युरसी अँड प्रिसिजन. देन आपण या ठिकाणी केसेस बघूया वेगवेगळ्या. नेमकी कुठं ऍक्युरसी हाय असणार आहे, लो असणार आहे, प्रिसिजन हाय असणार आहे, लो असणार आहे. या ठिकाणी बघा, हे सगळे स्टार मार्क जे आहेत हे स्टार मार्क जे आहेत एकमेकापासून लांब आहेत आणि टार्गेट पासून पण लांब आहे, म्हणून यावेळी ऍक्युरसी इज लो अँड प्रिसिजन इज लो. ऍक्युरसी इज लो ऑल्सो प्रिसिजन इज लो. म्हणजे ऍक्युरसी पण लो आहे आणि प्रिसिजन पण लो आहे. केस सेकंड केस मध्ये काय आहे बघा, टार्गेट पासून हे स्टार मार्क जे आहेत ते दूर आहेत, अवे आहेत, पण जे स्टार मार्क आहेत ते एकमेकाच्या जवळ आहेत, ते एकमेकाच्या जवळ आहे.
ते एकमेकाच्या काय आहेत, जवळ आहे. म्हणून या ठिकाणी ॲक्युरसी लेवल जी आहे ती लो आहे, पण प्रिसिजन जे आहे ते हाय. ॲक्युरसी इज लो बट प्रिसिजन इज हाय. त्याच्यामध्ये बघा ॲक्युरसी आता टार्गेटच्या जवळपास सगळे आहेत. टार्गेटच्या जवळपास सगळे स्टार मार्क्स आहेत, पण एकमेकापासून लांब आहेत. तर त्यावेळी काय होणार आहे, ॲक्युरसी इज हाय बट प्रिसिजन इज लो. केस नंबर 4 याच्यामध्ये बघा सगळे स्टार मार्क जे आहेत ते टार्गेटच्या पण जवळ आहेत आणि एकमेकापासून पण जवळ आहेत. सो ॲक्युरसी इज हाय अँड अल्सो प्रिसिजन इज हाय. आणि प्रिसिजन सुद्धा कसं आहे, हाय आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन ॲक्युरसी अँड प्रिसिजन. देन difference between accuracy and precision. Accuracy is the agreement of the measured value with the true value of the measured quantity. Accuracy is the agreement of the measured value with the true value of the measured quantity. Accuracy म्हणजेच काय, agreement measured value with the true value or closeness to the measured value with the true value. मेजर्ड व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आहे, क्लोज आहे. प्रिसिजन इज द रिपीटेबिलिटी ऑफ द मेजरिंग प्रोसेस. रिपीटेडली काय होणे, ते त्या व्हॅल्यूज येणे आणि त्या एकमेकापासून जवळ असते. Accuracy is concerned with the true value. But precision has no concern with the true value. Precision काय आहे, ट्रू व्हॅल्यूला कन्सर्न नाही आहे, ती त्याच्या जवळपास नसते. ऑब्झर्वेशन इज स्कॅटर अबाउट ट्रू व्हॅल्यू. म्हणजे आपण जे ऑब्झर्वेशन करणार आहे त्याचं जे विस्थापन आहे ते कसं असणार आहे, ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास असणार आहे. अँड प्रिसिजन मध्ये ऑब्झर्वेशन इज स्कॅटर अबाउट मीन व्हॅल्यू. प्रिसिजन मध्ये मीन व्हॅल्यूला रिलेटेड किंवा त्याच्या क्लोज काय असणार आहे, ज्या ऑब्झर्व व्हॅल्यूच्या असणार आहे. नेक्स्ट, it is difficult and expensive to achieve great accuracy. आता याच्यामध्ये ग्रेट ॲक्युरसी अचीव्ह करणं हे कसं आहे, डिफिकल्ट आहे आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे. म्हणजेच काय, व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर या दोन्ही इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं आपल्याला आउटर डायमीटर चेक करता येतो. तर व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट हा मायक्रोमीटरच्या लिस्ट काउंट पेक्षा जास्त आहे, कमी आहे. व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट हा मायक्रोमीटरच्या लिस्ट काउंट पेक्षा जास्त आहे. म्हणजे जी व्हॅल्यू आपण ऑब्झर्व करणार आहे व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्यानं त्याच्यापेक्षा मायक्रोमीटरच्या सहाय्याने जी व्हॅल्यू आपण जे पार्ट आपण चेक करणार आहे त्याची ॲक्युरसी जास्त असणार आहे. म्हणजे तिथं ॲक्युरसी फाइंड आउट करायला गेलं तर त्याच्यामध्ये जास्तीत चांगली ॲक्युरसी जी मिळणार आहे किंवा मेजर्ड व्हॅल्यू जी मिळणार आहे ती मायक्रोमीटरच्या सहाय्याने मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग कसं आहे, थोडंसं स्किल्ड अनस्किल्ड वर्कर्स लागतात, म्हणजे त्याला डिफिकल्टी आहे मेजर करायला आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे ग्रेट ॲक्युरसी अचीव्ह करणं. बट प्रिसिजन मध्ये इट इज मच इजियर and cheaper to achieve precision than to achieve great accuracy. प्रिसिजन मध्ये काय आहे, कारण प्रिसिजन जी व्हॅल्यू आहे ती कन्सर्न करते कोणाला, मीन व्हॅल्यूज.
पण ॲक्युरसी मध्ये जी ऑब्झर्व व्हॅल्यू येणार आहे ती कन्सिडर करते कोणाला ट्रू व्हॅल्यूज. त्यामुळे प्रिसिजन इज इझियर दॅन accuracy, great accuracy, and cheaper. Then factors affecting the accuracy. Factors affecting the accuracy. Workpiece being measured. Workpiece being measured. It may be affected by the condition of inspection. Inspection rooms such as cleanliness, surface condition, arrangement of supporting, etc. फॅक्टर्स कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते ॲक्युरसीवर अफेक्ट करतात. इन्स्पेक्शन रूम कंडिशन, इन्स्पेक्शन जिथं करणार आहे ती रूम क्लीन आहे की नाही, सरफेस कंडिशन कशी आहे वर्कपीसची, अँड सपोर्टिव्ह अरेंजमेंट जी आहे ती कशी केलेली आहे, त्याच्यावर डिपेंड आहे ॲक्युरसी. हे काय करतात, अफेक्ट करतात. measuring instrument, it may be affected by backlash, friction, deformation in handling or use of heavy workpieces. तर याच्यामध्ये बॅकलॅश एरर सुद्धा फाइंड आउट होऊ शकतो. फ्रिक्शन, आपण त्याचं फ्रिक्शन किती करणार आहे, ज्याला दोन्हीकडे टच करायचं असेल तर तिथं त्याचं आपण फ्रिक्शन किती करणार आहे त्यावर पण डिपेंड आहे. फ्रिक्शन जास्त झालं तर तिथलं मटेरियल जे आहे ते काय होणार आहे, त्याची झीज होणार आहे थोडीशी, आणि त्यानंतर ॲक्युरसी त्याचा इफेक्ट होणार आहे. हँडलिंग प्रोसेस जी आहे, आपण जे इन्स्ट्रुमेंट हँडल करणार आहे त्याची हँडलिंग प्रोसेस काय आहे, यूज ऑफ हेवी वर्क पीसेस यूज केले तर त्याचा इफेक्ट पण होणार आहे. ह्युमन एरर, द पर्सन और इंस्ट्रक्टर नॉट हॅव द रिक्वायर्ड स्किल और इम्प्रॉपर ट्रेनिंग विच अफेक्ट द ॲक्युरसी. प्रॉपर ट्रेनर नसेल, प्रॉपर ट्रेनिंग नसेल, स्किल जे रिक्वायर्ड स्किल आहे ती इन्स्पेक्टरला किंवा त्या पर्सनला जर नसेल ते इन्स्ट्रुमेंट हँडल करायचं किंवा इन्स्ट्रुमेंट यूज करायचं, तरी काय होणार, त्याचा इफेक्ट काय होणार आहे, ॲक्युरसीवर होणार आहे. इन्व्हायरमेंट कंडिशन्स, टेम्परेचर, व्हायब्रेशन, लाइटनिंग, ह्युमिडिटी, प्रेशर ग्रेडियंट्स एक्सेट्रा. जर आपण एखाद्या इन्स्पेक्शन रूम मध्ये जर आपण चेकिंग केलं तर प्रथमतः 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, आणि ज्यावेळी आपण इन्स्पेक्शन करणार आहे, ऍक्च्युअली इन्स्पेक्शन करणार आहे एखाद्या पार्टचं, त्यावेळी जर टेम्परेचर वाढलं किंवा ते सपोर्टिव्ह अरेंजमेंट आहे त्याचं व्हायब्रेशन झालं तरी काय होणार आहे, त्याचा अफेक्ट जो आहे तो ॲक्युरसीवर होणार आहे. दॅट इज द फॅक्टर्स अफेक्टिंग द ॲक्युरसी.